सध्या विधानसभेची जोरदार तयारी सर्वत्र सुरू आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सध्या 7ही जागांवर महायुतीची सत्ता असली तरी मात्र आता आगामी काळात निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी देखील तेवढ्याच ताकदीने उतरताना पाहायला मिळते। आपण एकीकडे जर विचार केला तर महाविकास आघाडीचे हेच आमदार आता महायुतीकडे वळल्यानंतर पुन्हा अनेक वाद निर्माण झालेले पाहायला मिळते। जसं महायुतीतला जो संघर्ष आहे त्याच पद्धतीचा महाविकास आघाडीमध्ये देखील रायगड जिल्ह्यातल्या काही मतदारसंघांमध्ये संघर्ष निर्माण झालेलं पाहायला मिळते। मी आहे सध्या रायगड जिल्ह्यातल्या कर्जत मतदारसंघामध्ये। आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख आणि मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत की सध्या कर्जत मतदारसंघामध्ये महायुतीमधला जो वाद आहे तो संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे, त्याच पद्धतीनं आता ही जागा कोणाला मिळणार त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळते। महाविकास आघाडीमध्ये देखील अनेक उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरताना पाहायला मिळतात। आपला चेहरा देखील या मतदारसंघामध्ये सगळ्यांनी पाहिलेला आहे, आपण देखील इच्छुक असल्याचं बोललं जातंय। काय सांगाल, मतदारसंघाकडे कसं बघताय, कशा पद्धतीने आपली मोर्चेबांधणी सुरू आहे? जय महाराष्ट्र, जय शिवराय। या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असेल या ठिकाणी वर्चस्व राहिला होता। मधल्या टायमामध्ये त्याच्या अगोदर शिवसेना पक्षाचा देखील आमदार या ठिकाणी निवडून आले आणि गेल्या 2019ला शिवसेना एकत्र असताना शिवसेना पक्षाचा आमदार या ठिकाणी विद्यमान आमदारांना निवडून आणण्यासाठी सिंहाचा वाटा माझा नाही तर माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा राहिला आहे। आपण पाहिलं असेल का ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये शिवसैनिक पेटून उठला, त्याच पद्धतीने जसं लोकसभेला सर्व जनतेने दाखवून दिलं, तीच ताकद पुन्हा त्या विधानसभेवरती जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही। आपण पाहिलं असेल का महायुतीमध्ये खूप मोठे प्रचंड चढाओढ त्यांच्यामध्ये रस्सीखेच आहे, पण महाविकास आघाडीमध्ये तसं नाही आहे। आपल्याला माहिती आहे, आपण बोला आपण विचार, मी तर 2019ला देखील इच्छुक होतो, पण तो पक्षाने जो आदेश दिला तो प्रामाणिकपणे या विद्यमान आमदारांना निवडून आणण्यासाठी एक पाऊल पुढे राहून आम्ही काम केलं आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी देखील विधानसभेला आमच्या पक्षाचे प्रमुख पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब जो निर्णय घेतील, जो उमेदवार देतील, त्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन। आणि जेव्हा जर मला त्यांनी उमेदवारी दिली तर नक्कीच त्यांनी जर विचार जर तो केला तर या मतदारसंघामध्ये संपूर्ण असलेले इतर समाजाचे लोक असतील, मी करत असलेल्या राज्यामध्ये सकल मराठा समाज असेल, जो फॅक्टर चालणार आहे, तर या मतदारसंघामध्ये जवळजवळ 60% समाज या ठिकाणी आणि इतरही समाजाचे माझे असलेले चांगले संबंध, याचा फायदा नक्की पक्षाला होणार आहे। आणि हा जर फायदा घेत असेल तर पक्ष नक्की तो विचार करेल, परंतु जरी पक्षाने जो निर्णय घेतील त्या पक्षाबरोबर राहून मी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आपल्या माध्यमातून बोलतो। आणि एकीकडे आपण बघितलं तर पक्ष विचार करत असताना आपण देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये काम करत आहे, त्यानंतर या मतदारसंघातले नितीन सावंत देखील इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र 2 दिवसांपूर्वी आपण बघितलं तर नितीन सावंत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली, त्याच्यानंतर मला कामाला लागा असा आदेश दिल्यानंतर नितीन सावंत आता या ठिकाणी कामाला लागलेले पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी संभ्रम निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं की या मतदारसंघात नाही, संभ्रम तसा काही नाही, कारण तर बघा शेवटी मीच देखील संप्रमुख आहे आणि जिल्हा प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुखांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं। आणि हा मतदारसंघ जे महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जसं आपण जर रस्सी घेते तर ह्या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ आपल्या पक्षाला मिळणार आहे, उरण मतदारसंघ आपल्या पक्षाला मिळणार आहे। आणि तुम्ही जिल्हा प्रमुख उपजिल्हा जे आदेश दिले की आपण कामाला लागा, याचा अर्थ उमेदवारी कोणाला फायनल झालेला नाही। शेवटी त्या ठिकाणी अजून इच्छुकांचे त्या ठिकाणी अर्ज घेतले जात आहेत, त्या ठिकाणी इच्छुकांची मुलाखत होणार आहे आणि त्याच्यानंतर पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहे। म्हणजे ही कुठेतरी चुकीची अफवा पसरवली जाते, परंतु आम्ही आपल्याला बोलल्याप्रमाणे पक्ष यावेळी योग्य निर्णय घेईल आणि ह्या मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच म्हणजे महाविकास आघाडीचाच भगवा फडकेल, एवढंच आपल्या मतदारांनी सांगतो। नक्कीच आपण बघितलं तर हा मतदारसंघ पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे, म्हणजे शरद पवार यांच्या गटाचा। त्याच्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली, राष्ट्रवादी अजित पवारांचा गट, शरद पवारांचा गट, त्याच्यानंतर शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट आणि मग शिंदे साहेबांचा गट। याच्यानंतर आता ह्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुन्हा त्याच ताकदीनं कशी लढेल किंवा या गटांचं वर्गीकरण झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आजमावण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला या मतदारसंघात कशा पद्धतीने नवीन रणनीती आखावी लागेल? रणनीती आखण्यापेक्षा महायुतीमध्ये जेवढी रस्सी घेते तर महाविकास आघाडीमध्ये आम्ही एक संध राहून उमेदवारीपेक्षा
आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी एक पाऊल पुढे राहून आमचा प्रत्येक शिवसैनिक असेल, प्रत्येक महाविकास आघाडीतला घटक पक्ष असेल, त्यांचे पदाधिकारी असतील, या ठिकाणी काम करतील आणि कुठलीही चढाओढ आमच्यामध्ये नाही आहे. शेवटी पक्षाचे नेतृत्व जो निर्णय घेतील किंवा महाविकास आघाडी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. परंतु ह्या मतदारसंघामध्ये यावेळेस नक्कीच जो या ठिकाणचा आमदार जसा आम्ही निवडून आणला त्याच पद्धतीने पुन्हा एकदा ह्या मतदारसंघामध्ये पक्ष जो निर्णय घेईल तोच आमदार या ठिकाणी आम्ही निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. आता आपण बघितलं की विद्यमान आमदार असलेले महेंद्र थोरवे असतील किंवा त्यांच्याच महायुतीमध्ये असणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुधाकर घारे असतील, यांच्या वादाची एक नवीन चर्चा या ठिकाणी सुरू आहे. तर त्याचा फायदा आपल्या पक्षाला कुठे होईल का? 100% होईल. कारण शेवटी महायुतीमध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शिंदे गट मागत नसून तर BJPचे देखील उमेदवार त्या ठिकाणी आवाज उठवताना दिसत आहेत. म्हणजे प्रत्येकजण त्यांच्यामध्ये चढाओढ आहे. तसं आमच्या महाविकास आघाडीमध्ये तेवढी चढाओढ नाही आहे आणि म्हणूनच तो फायदा नक्की महाविकास आघाडीला होणार आहे. मराठा समाजाचा आपण राज्य समन्वयक म्हणून एक काम करत असताना जरांगे पाटील यांचं देखील पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदार निवडून आणण्याचं कुठेतरी प्रयत्न सुरू आहेत. सरकार देखील मराठा आरक्षण देण्यामध्ये सातत्यानं अयशस्वी ठरल्याचं पाहायला मिळाले. तर पुन्हा एकदा मराठा लॉबी या मतदारसंघात 60 ते 65% मराठा समाज असल्यामुळं त्याचा कुठेतरी फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो का? एकदम बरोबर प्रश्न विचारलात. कारण ह्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाची ताकद मजबूत आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी जे म्हणतो हा फॅक्टर या ठिकाणी चालणार आहे म्हणून पक्ष योग्य तो निर्णय घेईल आणि ह्या मतदारसंघामध्ये 100% आपल्याला त्याचा फायदा होईल आणि ह्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल. नक्कीच. तर आपल्यासोबत होते सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील. सुनील पाटील यांनी या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची सुरुवातीपासून बांधणी सुरुवात ज्या वेळेला झाली त्यापासून त्या पक्षात काम केलेलं आहे. मात्र आता आगामी काळामध्ये या मतदारसंघामध्ये अनेक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर अनेक आता पक्ष संघटना या मतदारसंघामध्ये आपला अस्तित्व आजमावण्यासाठी उतरलेले आहेत आणि त्यामुळं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला या मतदारसंघात कशा पद्धतीनं यश संपादित करता येईल किंवा सुनील पाटील यांचं जे नेतृत्व या मतदारसंघामध्ये राहिलेलं आहे त्यांना कशा पद्धतीनं पुन्हा एकदा मातोश्रीवरनं आदेश येतील आणि सुनील पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा या ठिकाणी रंगल्यानंतर मतदारसंघामध्ये देखील त्यांना चांगल्या पद्धतीची पसंती मिळते. जर एकंदरीत आपण या मतदारसंघाचा आढावा घेतला तर महाविकास आणि महायुती अशीच लढत कुठेतरी होण्याची चिन्ह आहेत आणि त्यामुळं सकल मराठा समाजाचं काम करत असताना 60 ते 65% या मतदारसंघामध्ये समाज असल्यामुळे त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल असा विश्वास देखील सुनील पाटील यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. गणेश मापरळकर, ABP माझा, रायगड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.